हा आलेल्या सर्व भाविक भक्तांचं जे क्रिकेटवर नितांत प्रेम करतात अशा सर्वांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. ओपनर कोण आहे? ओपनर कोण आहे? प्रत्येकाला विनंती, जे नियम घालून दिलेत त्या नियमानुसार वेळेत बॉलिंग चालू करायची, वेळेत बॅटिंग करायची, वेळेत आउट व्हायचे, सगळं वेळेत करायचे. यानंतर ज्या दोन टीम आहेत शरद शरद भाऊसाहेब बोलत आहेत, कंटे भाऊसाहेब बोलत आहेत. शरद चला आता दाभाडे आहेत वर. पुन्हा पहिल्या ओव्हरचा बदला घेण्यासाठी ते तयार आहेत. प्रेसिडेंट आणि बेलापूर ब्लास्टर ब यांनी मंचावर संपर्क साधावा आणि दाभाडेंनी भिवंडी धीर सोडला. मंचावर यावं. आणि कोंडेनी पहिला घेतलेला या मॅचचा. दाभाडे लोवर प्रेशर फार होतं. पहिली ओव्हर मध्ये कमी रन आले. सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर आहे, परंतु संयम सुटला आणि स्वतःचा झेल कोंडेंच्या हातात दिला. चला आता नवीन बॅट्समॅन आकाश आलेला आहे आणि आता रोंडेंचा प्ले. शिंगोळे भाऊसांचे येथे हार्दिक स्वागत आहे. आणि आता आकाश आलेले आहेत. बघूया दरवर्षीप्रमाणे यावर्षी कोंडे आकाशाला गवसणी घालतात की नाही ते. कोंडे पुन्हा तयार. जरा फास्ट खेळायचे. पुढचा कोंडे जवळ. कोंडे सर्व प्रेसिडेंट टीमचे जे मेंबर आहेत, खेळाडू आहेत, त्यांनी स्टेजच्या बाजूला यायचे. मग त्यात चोपडे असतील, आणखी परांशे, सगळ्यांनी यायचे. आणि आकाशनं हवेत आणि त्या आकाशचा सुद्धा संयम डवळला. शिंगळे भाऊसाहेब सत्कार जाधव भाऊसाहेबांनी करायचा आहे. जाधव भाऊसाहेब शिंगळे भाऊसाहेबांनी सत्कार करायचा आहे. एक टाळ्या टाळ्या. हा घोडस. पुढचा कोंडेंनी कंबरड मोडलेलं आहे पुढच्या टीमचं. पुढचा बॅट्समॅन तयार. कोंडेंनी पुढचा बॉल टाकला आणि तो पण मारण्याचा प्रयत्न. कीपरच्या हातामध्ये बॉल. जमादार. तिसरा खेळाडू जमादार आलेले आहेत. त्यांचा चेंडू हा निर्धाव होता. कोंडेंचा पुढचा चेंडू खेळत आहे. सामना करत आहेत जमादार. कोंडेंचा हे पहिले षटक व संघासाठी दुसऱ्या षटक घेऊन आलेले कोंडे. पुढचा चेंडू कोंडे जमादार यांना. आणि जमादार पठाणनी खूप प्रयत्न केला पण सुटला. हरकत नाही. आता प्रेशर पासून दूर गेलेली त्यांची टीम. एखादा दोन कॅच सुटला त्यांना काय फरक नाही पडत, कारण पहिले दोन हुकमी एक्के. कोंडेंच्या बॉलिंगवर झालेली आहे 5 रन. स्टार रायडर. दुसरं षटक सुरू आहे कोंडे यांचं. प्रेसिडेंट बेलापूर ब्लास्टर. प्रेसिडेंट व बेलापूर ब्लास्टर. बेलापूर ब्लास्टरचे संघनायक ताबडतोब मंचावर या. कोंडेंचा बॉल. नाणेफेक करायची आहे. बेलापूर ब्लास्टर आणि पंकजने
माझ्या टीव्हीला झाली राव. अक्षरशः धीर त्यांचा. आणि एक गिफ्ट देत आहेत ते गिफ्ट. या बॉल टाका, आम्ही कॅच उडवतो आणि तुम्ही पकडा. त्या फिल्डरचं नाव काय? कॅच कुणा घेतलाय? कोंडे, फिल्डरचं नाव काय? सावंत. सावंत त्यांनी यांनी उत्कृष्ट झेल घेतलेला आहे. जसं अर्जुनाचं लक्ष त्या डोळ्यावर होतं त्यांचं त्या बॉल आपल्या क्रिकेटच्या बॉल. चेंडूवर होतं, चेंडूवर लक्ष पुढचा होतं. चेंडू. आणि पंकजनी मारला आणि तो हवेत गेला. कोंडे आणि यांचा पुढचा चेंडू. कामेश खेळायला आहे आणि कामेश तयार आहे. त्याच्या डोळ्यामध्ये अंगार हे जाऊ दे आता. आणि कोंडे त्या अंगार कमी करण्याचा प्रयत्न करतायत. कोंडेच आहेत ना बॉलर? हा. आणि कोंडे ताई आणि गॅप मध्ये बॉल, पण दोन खेळाडू दोन ओव्हरची धाव संख्या आहे 6 रन. बेलापूर ब्लास्टर, बेलापूर ब्लास्टर, बेलापूर ब्लास्टर संघनायक ताबडतोब मंचावर येणे. बेलापूर ब्लास्टर संघनायक. प्रवीण शहा कॅप्टन. कर्णधार प्रवीण शहा. कर्णधार प्रवीण शहा यांनी स्टेजवर यावं. बॉलर कोण आहेत? प्रेसिडेंट 11 भिवंडी. कॅप्टन कोण आहे? प्रेसिडेंटच्या कप्तानांनी यायचंय, बेलापूरच्या कप्तानांनी यायचंय. हे बेलापूर का? नाणेफेक होणार आहे आता. बॉलर कोण आहेत? बॉलर 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 नारकडे आहेत. तिसरं नारकडे. षटक घेऊन आपल्या टीमचं त्यांनी बॉल टाकला. बॅट्समॅनने मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तो वाईड बॉल आणि एक अतिरिक्त रन बॅट्समॅन टीमला मिळालेली आहे. पुढचा बॉल पुढचा चेंडू. आणि हवेत हवेत आणि एसपीने घेतलेला आहे. वा, 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 उत्कृष्ट झेल. आणि प्रत्येक आणि हा सुद्धा फार हवेत होता. ऊन होतं, सूर्य होता, परंतु त्यांनी फक्त चेंडूची निवड केली आणि आपल्या हातामध्ये चेंडू पकडला आणि विकेट नेहमीप्रमाणे जावं लागली. पुढचा चेंडू. फलंदाज आजगावकर कोण आहे? पवन इंगळे आलेले आहेत. पुढचे फलंदाज. धाव संख्या झालेली आहे 7. तिसरा षटक सुरू आहे. धाव संख्या 7 आहे. 4 गडी बाद झालेले आहेत. पुढचा चेंडू आणि तो टाकलेला आहे आणि मारण्याच्या नादामध्ये पायाला लागला आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. प्रेसिडेंट टीम यानंतर जो सामना होणार आहे चेंडू प्रेसिडेंटचे कर्णधार प्रेसिडेंटचे कर्णधार बेलापूरचे कर्णधार ताबडतोब यायचे आणि हवेत बॉल होता, पण आपल्या काय नाव आहे त्याचं त्याच्या परदेशींची चांगली बॉलिंग चालू आहे. बॅट्समॅन मारण्याचा प्रयत्न करतात. महेश पाटील यांचं हार्दिक स्वागत. कोटेकरांच्या वरून थोडा गेला. पुढचा बॉल आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न हवेत आणि पुन्हा एकदा हवेत चेंडू होता
आणि चेंडू पकडलेला आहे. यानंतरचे उत्कृष्ट प्रेसिडेंटचे चेंडू. कोणी घेतला कॅच? राकेश जाधव यांनी कॅच घेतलेला. राकेश जाधव यांचा कॅच होता. उत्कृष्ट क्षेत्र रक्षण होतं. यानंतर प्रेसिडेंटचा सामना आणि बेलापूरचा सामना दोघांनी राहायचंय. दोन्ही टीमचं खेळणं एकदम चांगलं आहे. राकेश जाधव यांचे हे शेवटची टुर्नामेंट असं ते म्हणतात. त्यांनी असं करू नये, त्यांनी थोडा वॉर्मअप करावं, हे करावं. त्यांची आम्हाला आवश्यकता आहे, संघटनेला त्यांची आवश्यकता आहे. राकेश जाधव उत्कृष्ट झेल घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. भारी भारी भाऊसाहेब तेजकर यायचे. यानंतर जो सामना होणार आहे या दोघांमध्ये मनोज चौधरी त्यांचा पुढचा चेंडू खेळत आहेत मनोज चौधरी यांना. व्हाईट बॉल. आतापर्यंत सगळ्यात जास्त रन जे आलेत व्हाईट बॉलचेच आलेले आहेत. बाकी याद्वारे रॉयलच्या आता 2 अंकी धावसंख्या झालेली आहे 10. संघाचं हे तिसरं षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकात 10 धावसंख्या. आणि हा नाही कुणीच नव्हतं. यानंतर जो सामना होणार आहे या 2 सामन्यांचं प्रोत्साहन देण्यासाठी बेलापूर ब्लास्टर आणि जे हेड बिलीफ आहेत भांबरे भिवंडी कर्णधार यांनी दोन्ही टीमला कुणी जिंकलं कुणी हारलं तरी 500-500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलंय. मी वैयक्तिक त्यांचा आभार मानतो. टाळ्या वाजवायला पाहिजे त्यांना, कारण शेवटी खेळ महत्वाचा आहे. पुढचा आलेला अनिल राठोड उल्हासनगर कोचचे यायचे. त्यांचे स्टार रायडर तिसऱ्या ओव्हर नंतर 3-13 त्या संघासाठी कर्णधार आलेले आहेत. त्या संघासाठी शिंगळे भाऊसाहेब यांनी खाली यायचं टॉस सोडण्यासाठी. शिंगळे भाऊसाहेब सॉरी समस्व शिंगळे भाऊसाहेब या टॉस करायला प्लीज. नाना आहे अनिल राठोड माने सुद्धा स्टेज कडे यायचे. यानंतर प्रेसिडेंटचे टीमचे कर्णधार आदरणीय भालेराव सर, बेलापूरचे चिकणे यांच्याच नाणेफेक होत आहे आणि शिंगोळे भाऊसाहेबांच्या हाताने हे नाणे फेकतोय. फेक आणि छापा आलेला आहे आणि बेलापूराने जिंकलाय आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. दोन्ही संघा कर्णधार इकडे जाऊ नका, कर्णधार इकडे आदरणीय सर. प्ले 11 द्यायचे, प्लेइंग 11 भालेराव सर करून द्या पहिले. खरं तर जाऊ नका. हे आपल्याला जे रूप दिसतंय भालेराव सरांचं जे प्रेम आहे आपलं वैयक्तिक दुसरीकडे घेऊन येते त्याच्याबद्दलच आहे. त्यांचं स्वतः खेळाडू आहेत ते भरवता सुद्धा आणि आपल्या सहकार्यांना विश्वास करून करतात. सर तुम्हाला काय वाटतं हे यशस्वी तुमचं जे स्वप्न आहे पूर्ण होतंय? आपण सगळे इथे उपस्थित राहिलात आणि सगळे छान खेळतायत, एन्जॉय करतायत, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही कर्मचाऱ्यांसाठी झटत राहणार, कर्मचाऱ्यांसाठी जेवढं शक्य होईल तेवढं. 14 झालेली आहे. चौथा षटक सुरू आहे. आमच्यातर्फे ही तुम्हाला भेट आहे. यांचं वैयक्तिक दुसरं व संघासाठी 14 षटक. धन्यवाद सर. आणि त्याग काय असतो, बोल इतरांसाठी झटणं काय असतं, चेंडू रोंडे यांचा सरांनी हे केलंय. चिकणे तुम्हाला काय बोलायचंय? स्तब्ध उभे राहिले आणि चेंडू दोघांच्या मध्ये पडलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 15. चौथा षटक. हे बहुतेक मॅच 2 षटकामध्ये संपणार असं वाटतंय, कारण 15 धावसंख्या फक्त एवढे 15 म्हणजे काहीच नाही. पहिल्या मॅचमध्ये एका षटकात 24-25 रन झाल्या होत्या षटकार आणि चौकारांच्या.
इथे अजून एक बाउंड्री नाही गेलेली. पुढचा चौकार किंवा षटकार लागलेला नाही. एवढी उत्कृष्ट गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण आहे. स्टार दोन धडाक्याचा पुढचा चेंडू निर्धाव. हा या 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 जा लवकर येतं ना. हो चहा नाश्ता करून या तिकडे असेल तर. पहिले फुटबॉल करून या, मग इथे विटोबॉल. बॉलरचा पुढचा बॉल 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 टाकला. धाव संख्या झाली 4 षटकानंतर 17 धावा 4 षटकानंतर. फलंदाज बाद 5. 24 बॉल मध्ये 17 रन. आता या इनिंगचं 17 धावा बाद झालेले 6 फलंदाज. चला शेवटची इंट्रोडक्शन स्वतःहून गेला. बॉलर कोण नाहीत, राकेश आहेत का? कांबळे सर बॉलिंगला आहेत. शेवटचं हे आहे. भेटे भाऊसाहेब नमस्कार. कांबळे आले गोलंदाजी करतायत. सावंत यांच्या उत्कृष्ट फील्ड आणि 2 रन. आणि हा तिसऱ्याला पळणार होते पण थकलेत ते पुढचे. धाव संख्या झालेली 19. पुढचा चेंडू टाकला नाही. परदेशी पण हे धावबाद झालेले आहेत. कॅच सुटलेला आहे पण धावबाद करण्यात यशस्वी झालेले आहेत. पण ते कसं हा स्कोर सांगतात 20 रन. 20 रन. ते कोतेकर बघत होते बॉल हवेत होता, आपल्या चेंडू हवेत होता आणि परदेशीने तो सोडला पण बॅट्समॅननी ती काय बघितला नाही आणि धावचित्त झाले ते. पुढचा चेंडू सामना करतील इंगळे. नॉन स्ट्रायकरला प्रदीप नागवेकर यांचं आगमन झालेलं आहे. अरे पुढचा चेंडू आणि हवेत बॉल हवेत नाहीये मला दिसत. एक पण बाउंड्री नाही दिली सावंत. आणि या मॅचचं वैशिष्ट्य असं एकही चौका नाही, एकही 6 नाही. 2 धडाक्यात आहे. शेवटच्या षटक तरी सुरू सुद्धा आहे. 22 रन पार केलेले आहेत त्यांनी. घेऊन आलेले आहेत कांबळे. कांबळेंनी शेवटच्या षटक धाव संख्या झालेली आहे 22 रन. धाव संख्या झालेली आहे. याच सामन्याच्या विषयी एक चौकार एक षटकार कोणी मारलेला नाहीये. आणि मला वाटतं जातो का काय नाही अडवला. चौकार जाता पुन्हा अडवला आणि मला वाटतं ते स्वप्नच राहतं की काय. रन चान्स होता पण नाही येते. रनिंग बिटवीन द विकेट एकदम उत्कृष्ट. इंगळे आणि नागवेकर व्यवस्थित धावलेले आहेत व त्यांनी धावून 2 धावा घेतलेल्या आहेत. प्रेसिडेंट 11
प्रेसिडेंट आपला एक प्लेअर पाठवा ना प्रेसिडेंट. प्रेसिडेंटच्या टीमनी आणि बेलापूरच्या टीम आपला 12वा खेळाडू. प्रेसिडेंट हा माणिक एकच पाठवायचं का? भालेराव बसे जरा प्लेइंग इलेव्हन द्या ना तेव्हा भालेराव बसे ते. प्रेसिडेंट टीमचा एक मेंबर. आणि काय झालं हे कळना. ज्या म्हणजे आज एकही चौका नव्हता गेला पहिला चौका आणि आला. कोटेकरांनी ते पुढच्या टीमचं स्वप्न पूर्ण करण्यात हातभार लावला. स्वागत आहे त्यांचं सुद्धा. धावसंख्या झालेली आहे 28. आता धावसंख्या शेवटच्या षटकात हलते आहे. शेवटच्या षटकात धावसंख्या हलते आहे. आणि एक चौका गेलेला आहे. नाही म्हणता एक चौका. चौधरी आणि संघासाठी पहिला चौकार लागवलेला आहे. पुढचा बॉल आणि पुन्हा साजनी बाय 29 धावसंख्या झालेली आहेत आणि जिंकण्यासाठी 30 धावा करायच्या आहेत. 5 षटकात 30 धावा. 30 बॉल आपले 30 चेंडू मध्ये 30 धावा करायच्या आहेत. गोंजारी हो मधु गोंजारी मानेकडनं 500 रुपये घ्या. हा मानेकडनं पहिली विकेट घेतली त्याची सुतार बोसांची. माने भाऊसाहेब गुरुदास माने यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस कुणाला आहे? गोंजारी भाऊसाहेबांना. गोंजारी भाऊसाहेबांना बक्षीस आहे. बक्षिसाचं वितरण आता ताबडतोब होत आहे. आणि पुढच्या आपल्या बॅट्समॅननी मध्ये यायचंय. चला लवकर बॅट्समननी खेळाडू लवकर पाठवा खेळण्यासाठी बॅटिंगसाठी. क्षेत्ररक्षण लावून घ्या. स्टार ऑर्डर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्याकडे वेळ कमी आहे. चला पुढचं आले का? काय पाहिजे? बॉल नाही आहे. वेळ कोण बोगस त्याला खेळाडू बोलवा. बॅट्समन पाठवा. कोंडे कांबळे बॅट्समन फलंदाज पाठवा. आपले विनंती आहे कारण आपल्याला अजून 6 मॅच खेळायचे आहेत. लवकरात लवकर फलंदाजांना पाठवा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. धूमधडाका आपले फलंदाज पाठवा. धूमधडाका ओपनर बॅट्समन पाठवा. धूमधडाका 11वे खेळाडू. ठाणे एसडी चे एक फलंदाज मंचावर यावे. ठाणे एसडी. हॅलो नाव लिहून देता बदल. हॅलो सागर भाऊसाहेब मंचावर या. सागर कॉम्प्युटर सागर डिजिटल 11 सागर. बोलो प्रदीप नागवेकर.
बॅट्समनची नावं सांगा. कोंडे आहे का, कांबळे का, कोण आहे? धुमधडाका एक प्लेअर इथे पाठवा नावं सांगण्यासाठी. धुमधडाका 11वा खेळाडू इकडे पाठवा. धुमधडाका. हॅलो 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 प्रदीप नागवेकर. माय चेक. हा प्रदीप नागवेकर. चला चला लवकर. बॉलर कुठे? हाय बोलायला बॅट्समनचे फलंदाजी नाव सांगा. फलंदाजला कोण कोण आहे त्यांची नावे सांगा. 11वा खेळाडू इकडे आहे. कांबळे. बॅट्समॅनचे नावे सांगा. राकेश जाधव ओपनिंगला बरोबर. उदय सावंत खालचा. ओके. राकेश आणि उदय. 11वा खेळाडू पाठवा इथे. नागवेकर सर बॉलिंगला आहे. कांबळे हाला. लक्ष थोडस कमी असलं तर या टीमला माहिती आहे कसं आपण याच्यातून या चक्रव्यूहातून बाहेर पाडायचं. दरवर्षी आपण त्यांचा खेळ बघतो. नावाजलेली टीम आहे त्यामुळं काही होऊ शकतं. 11वा आले आले. कोण आहे ते? तुम्ही तुमचं नाव सांगा सर. स्वागत करतो मी. आलेले आहेत. आणि माझे मित्र कोटेकर आले का? कोटेकर हा आले. मॅच सुरू करा. पंच. चला काय झालं नेमकं? चला बॉल टाकायला तयार आहेत का? हा हा आले. कार्यक्रम नाही ना कुठला? हा मग ठीक आहे. प्रदीप नागवेकर यांचा पहिला चेंडू. जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. धुमधडाक्याला 30 धावसंख्या जिंकण्यासाठी. प्रत्येक बॉलला एक राऊंड विकेट टाकतात नागवेकर. प्रदीप नागवेकर सामना करतील. आणि नागवेकर सरांचा पहिला बॉल. त्याचा काय उपयोग नाही झाला. 29 बॉल 30 रन. आणि राकेश जाधव सूत्राय करून चर्चा आहे की शेवटची असू शकते पण सगळ्यांना विश्वास आहे ते वाढवतील आणखी त्यांची कारकीर्द. आणि पुढचा नागवेकर सरांचा बॉल. पहिल्या वेळेस नव्हता पण यावेळेस आहे. आणि त्यांचं रनिंग फार चांगली आहे पण काय विचार येतोय त्यांच्या मनात अजून कोड आहे ते. आणि ते कोड लवकरच सुटेल. मनधरणी केली जाईल त्यांची. धावसंख्या झालेली 1. 2 बॉल 1 रन. बॉल नागवेकर सर सेट करतात व्यवस्थित. खेळाडू आणि पुढचा बॉल. आणि एकदम चतुरपणे पुढचा बॉल टाकला आणि निर्धाव. 3 बॉल. ह्या टीमला सुद्धा घाई नाहीये. त्यांना माहिती आहे 30 रन आपण काढू शकतो. पण या टीमला सुद्धा माहिती आहे कमी रन असल्यावर कसं जिंकायचं, कसा बॉल टाकायचा, कशी साथ द्यायची टीमला. त्यामुळं आता आटातटीचा सामना आहे हा. पुढचा बॉल आणि हवेत मारण्याचा प्रयत्न केला पण तेवढंच फार चांगलं केलं त्यांनी क्षेत्ररक्षण. आणि त्याला माहिती कुठं फेकल्यावर कुठं जातो चेंडू. पहिलं षटक सुरू आहे नागवेकर यांचं. आतापर्यंत एकदम शिस्तीमध्ये कुठलाही लूज न बॉल टाकता. आणि पुढचा बॉल
पहिल्या टीमचं असं होतं, हवेत चेंडू मारला की ते खेळाडूच्या हातामध्ये जात होता. आणि एक नंबर बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न. तेरोडेकर पण स्टार रायडर म्हणणं आहे. बॉलर कोण आहेत? बॉलर वासिम. वसीम. पहिला बॉल तर छान टाकलाय. आता पुढचा जमादारांचा पुढचा चेंडू सावंत यांना. आणि हवेत 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 आणि 1 रनवर त्यांना आपलं समाधान मानावं लागेल. विकेट किपर कोण आहे? आकाश शिंगे. आकाश शिंगे बरोबर. आकाश बरोबर. खंडागळे. आकाश खंडागळे असतो बरोबर. पुढचा चेंडू सिम यांचा पुढचा चेंडू आणि पुन्हा राकेश आलेले आहेत. 1 6 मारून त्यांनी दाखवून दिले खेळाची चुणूक. आणखी मी खेळू शकतो. पुढचा बॉल आणि चेंडू चेंडू टाकला आणि राकेश यांनी एकदम केंद्रबिंदू मध्ये बॉल पडला. पण हरकत नाही, त्यांना माहिती आहे काय टेन्शन घ्यायचं काम नाही. आपण तरी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहेत. ते त्यांना माहिती आहे आपल्या टीम मध्ये एवढी एकजूट आहे, 30 रन सुद्धा आपण कव्हर करू शकतो. फक्त ते 4 जण आले नसते. धाव संख्या झाली 11. पुढचा चेंडू वासिम यांचा. नाही माझे आणि मस्त वा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अनिल तेरडेकर यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. चेंडू बरोबर हातातच बसला. माहिती नव्हतं बरोबर चेंडू जाणार आहे, नाही तर बक्षिसाचा वर्षाव झाला असता. गवंदे कुणी आहेत काय? ते गवंदे सर यांनी स्टेजकडे यायचे. आमचे परम स्नेही आठवण काढतायत तुमची. पुढचा वसीम यांचा पुढचा बॉल आणि पुढचा बॉल टाकला आणि पुन्हा रस्त्याच्या बाजूला आणखी काहीतरी लावले त्याच्या बाहेर. 6
सुद्धा हा सुद्धा कसा काय म्हणजे खेळाडूवरती काय असते. खेळाला वयाचं बंधन नसतं आणि त्यांनी दाखवून दिलं ते. आणि काय आहे का रिव्ह्यू व्ह्यू नाही ना. हा चला. आणि उत्कृष्ट फिल्डिंग केली. आता ते आधीच्या काळासारखे माझ्या गळ्यामध्ये ते मोत्याचे असते हार मी काढून दिला असता, पण काय आपल्याकडे नाहीये. मस्त. त्यांना औषध उपचाराची गरज असली तर आपल्याकडे अवेलेबल आहे ना. हा धाव संख्या झालेली आहे 21. पुन्हा नागवेकर सर थोडीशी प्रतीक नागवेकर दुसरे षटक घेऊन आलेले आहेत. पहिल्या वेळेस त्यांनी शांत ठेवलं होतं, दुसऱ्या वेळेस असेल. काहीतरी चमत्कार घडेलच. 18 बॉल 9 धावा. नागवेकर यांचं वैयक्तिक दुसरे षटक, संघासाठी तिसरं षटक. क्षेत्ररक्षण लावतायत नागवेकर. 30 रन काढले ना. आणि ओव्हर द विकेट राऊंड शेवटपर्यंत लढायचं या टीमचं हे वैशिष्ट्य. त्यांचे या टीम जी नागवेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली इतकी वर्ष फुलली आहे, त्या टीम पुढचा बॉल आणि दरवर्षी आपण बघतो यांचा खेळ उत्कृष्टच असतो. यावर्षी थोडस धाव संख्या झाली आहे 22. टाइम कमी मिळाला त्यांना. पुढचा नागवेकरांचा बॉल. सगळे तयार. पुढचा बॉल राकेश. पहिल्या इनिंग मध्ये दुष्काळ होता आणि आता अतिवृष्टी. राकेश जाधव 4 धावांची आवश्यकता आहे संघासाठी विजयासाठी. 1 चौकार 1 षटकार. पुढचा बॉल देशावर साथ देऊन जाईल. आणि पुढचा आणि राकेश कशाला वेळ वाया घालायचा आपला. आणि काहीतरी हातभार लावला. त्यांनी मी आपलं नाव काढलं पाहिजे म्हणून दिला. हरकत नाही. चांगला खेळ झाला. आणि आता जो